नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मस्त मजेत. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे की मी फ्रीज घेतला आहे काल. आणि कशासाठी घेतला आहे, का घेतला आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तर पहिल्यापासून माहितीच आहे. ॲक्च्युली मी तो फ्रीज 8 दिवस झालंच बुक केला होता, 8 दिवसापूर्वीच. म्हणजे कोणाला माहीत नव्हतं ते बुक केलेलं. मला अचानक पूजाला सरप्राईज द्यायचं होतं. पण 3 दिवस झालं शोरूमला येऊन पडला होता. मला काय घेणं झालं नाही, कारण मी शूटिंगमध्ये होतो. आणि ज्यावेळेस ते बाहेरचं जे शूट घेतलं होतं मी ते संपलं आणि काल मग मी जाऊन अचानक तो फ्रीज घेऊन आलो. हां, त्याच्या अगोदर जी एक गोष्ट घडली होती. मी हा व्हिडिओ का बनवतो आहे, कारण हा फ्रीजचा व्हिडिओ टाकल्याच्या नंतर भावाचा एक व्हिडिओ आला. तो व्हिडिओ पूजाने बघितला आणि मला सांगितलं की भाऊजीने असा असा व्हिडिओ बनवला आहे. मग तो व्हिडिओ बनवण्याची काय कारण होती आणि ते कारण पण नाही की मी तो फ्रीज घेऊन आलो आहे म्हणून. मला एका एका ठिकाणी शूटिंगमध्ये मला बर्फ लागणार होता, भला मोठा असा, एवढा मोठा. मला एवढा मोठा अर्जंटली बर्फ कुठून आणावं, काय करावं. पूजा म्हटली आहे वहिनींना सांग का फ्रीजमध्ये ठेवायला. म्हटलं हा, सांग होत असेल तर सांग. मग तिने काय सांगितलं आणि काय लक्षात नाही काय झालं. पुन्हा सागर गेला, काय बर्फ काय त्यांनी ठेवला नाही, लक्षात नसेल वहिनीचं. चला ठीक आहे. आणि तसं पण ते शूट माझं कॅन्सल झालं. माझं रील्स बनवायची होती मला, ते पण माझे काय कॅन्सल झाले. आणि माझं ते शूट झाल्याच्या नंतर जे बाहेरचं काम घेतलं होतं, काल मी फ्रीज आलो की मी लगेच दुसरं फ्रीज घेऊन आलो. ऑर्डर केलेला, येऊन शोरूमला पडलेला, मला फ्री वेळ भेटला की मी जाऊन घेऊन आलो फ्रीज. आणि आज सकाळी व्हिडिओ बघितला पूजाने मला दाखवला, सांगितलं भाऊजीने असं 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 म्हणले तर. पण ते कारण नाहीच की मी त्या कारणासाठी वहिनीने बर्फ नाही ठेवला म्हणून, काय ते पाणी बर्फासाठी ठेवलं नाही म्हणून मी फ्रीज घेऊन आलो राग त्याच्या उरावरती. म्हणजे असं काही शब्द नाहीच. उगंच काहीतरी व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवायचं भावाने आणि म्हणायचं की माझ्या उरावरच घेतला, मला पूजेलाच बोलवलं नाही, मी ऋतूच माझ्यामुळंच त्यांच्या घरात फिरीचा आला नाही. अशा काही गोष्टी मी तर लक्ष देतच नाही, पण अशा काही गोष्टी बोलायची गरज पण नाही असं मला वाटतं. पूजेला बोलणं, आता पूजेचा विषय म्हणजे मग मला सांगा, त्यांच्या फ्रीजच्या पूजेला, त्यांच्या गाड्याच्या पूजेला, त्याने गाडी घेतली होती मध्ये, ती पण काय केलं त्याचं काय माहीत नाही, विकून टाकले, कोणाची आणली होती. त्या टायमाला तर पूजेला कुठं बोलवलं, गेली होती की कुठल्या ह्याला, गाडीची पूजा करायला बोलवलं होतं. फ्रीजची पूजा करायला गेलती का? नाही, फ्रीजची पूजा करायला नव्हतं बोलवलं. हां, मग ते म्हणतो फ्रीजची पूजा करायला बोलवलं नाही. हिला तरी बोलवलं का फ्रीजची? मला काय असल्या गोष्टी छोट्या मोठ्या काढायचं नाही. ह्यालाच का बोलवलं नाही आणि त्यालाच का बोलवलं नाही. मी तर जास्त लक्ष पण देत नाही. मला शूटिंगमधनं वेळही भेटत नाही. मला कॉमेडी व्हिडिओ पण बनवावं लागतात, सगळं घरदार पण बघावं लागतं. आणि एखादा व्हिडिओ मी बनवला किंवा काय, उगं त्याला काहीतरी घ्यायचं, त्याला काहीतरी थोडासा विषय घ्यायचा आणि उगं व्हिडिओ बनवायचं. चला म्हणलं आता चांगला सुधारला आहे, चांगल्या सगळ्या गोष्टी रँकीला लागल्या तर. पण काय नाही, येऊन जाऊन हाय असंच कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. मला बऱ्याच कमेंट आल्या की तुझ्या भावाने असा व्हिडिओ बनवला, तसं बनवला. अरे म्हटलं काय व्हिडिओ बनवला म्हणून मी पूजाला विचारलं. पूजाने पण बघितला होता व्हिडिओ, बघितला त्याच्या खालच्या कमेंट वाचा गेलो तर कमेंटही ऑफ करून ठेवल्या त्याने. म्हणजे यूट्यूब फॅमिलीचं काय म्हणणं आहे ते तरी बघावं म्हटलं तर त्याने कमेंटच ऑफ करून ठेवल्या तर. आणि त्याचा काही एवढा मोठा इश्यू नाहीच बर्फाचा. मी जस्ट कॅज्युअली विचारलं होतं बर्फ, म्हणलं अर्जंटली कुठं भेटेल किंवा नाहीतर काय मार्केटमध्ये भेटतोच की बर्फ. पण मला इथलं माहितीच नाही की बर्फाचा आपला कधी संबंध चालला नाही. पूजा म्हणली वहिनीच्या फ्रीजमध्ये ठेव का तात्पुरा, लगेच हो म्हणलं ठेव, बघ विचारून. मग ते काय झालं वहिनीच्या लक्षात नाही, काय नाही. सागरला पाठवलं, सागर मोकळ्या हाताने खाली आला, इकडं माघारी आला. नंतर काय भाऊ कुठं सोलापूरला गेला तर माघारी आला. वहिनीचं त्याचं काय झालं काय माहीत नाही. पण त्या कारणामुळं मी त्याच्या उरावरती फ्रीज आणलाच नाही आहे. कारण मी फ्रीज ऑर्डर केला होता, तो 8 दिवस झाला ऑर्डर केला होता. माझ्याकडे बिलसुद्धा आहे, मी तुम्हाला बिल पण दाखवेल, सागरच्या मोबाईलमध्ये बिल. कारण माझा हा पण मोबाईल खराब झाला. तुम्हाला आता सध्या जी शूटिंग बघतायत तो मोबाईल पण माझा नाही आहे. माझा मोबाईल मी शोरूमला बदलायला दिला आहे. मी मोबाईल फोडलेला व्हिडिओ हिच्या चॅनलला असेल आणि दुसरा जो मी हिंदीमध्ये बनवला आहे व्हिडिओ तो पण येईल लवकरच माझ्या हिंदीच्या चॅनलला. मी मोबाईल फोडला आहे, माझा हा मोबाईल नाही आहे. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी नंबर व्हॉट्सअप वगैरे गेलेले आहे. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की अशा छोट्या मोठ्या घरातल्या गोष्टी घेऊन काहीतरी वादावाद होईल अशा गोष्टी काय यूट्यूबवरती बनवून टाकू नये असं वाटतं. राधा आजारी होते त्यावेळेस गेलो, चला म्हणलं कुठंतरी, एकमेकाचं तोंड बघत नव्हतं, त्या पोरांच्या नादाने तोंड बघायला लागलो. ते दुर्गा आजारी होते त्यावेळेस पण गेलो. त्या राधाच्या टायमाला पण मदत केली पैशाची, आता पण थोडेफार दिले, जेवढे माझ्याने होते तेवढे. परत आता परत तो व्हिडिओ बनवून पैशाची मदत केली, काहीतरी
त्याला फक्त कारणच पाहिजे व्हिडिओ बनवायला. हसू नको तो. अहो हसत नाही. तुम्ही नाही म्हणलं कारणच पाहिजे व्हिडिओ. नाही नाही कारणच. आता सगळे युट्यूब फॅमिली मध्ये त्याला फक्त कारणच पाहिजे की व्हिडिओ बनवायला. आणि तुला कसं असं काय सगळ्यांनाच माहिती की भाऊजींना काय तर छोटस कारण पाहिजे त्याला हातमत करून सांग. हा मी त्याचा काल थंबनेल मग ती कालची चॅनल बघितलं होते त्याचे थंबनेल बघितले. अरे देवा 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 थंबनेल तर काय आता सांगू. सोमाला झाली जेल, असं रक्ताचं थराळ. सोमाला झाले जेल. परत काय विहिरीत डायरेक्ट सापा उडी हाणली. साप डायरेक्ट माझ्या पुढंच आला. मला ह्याच्या व्हिडिओवरती हसावं का रडावं का ह्याला चांगलं समजावून सांगावं काय करावं काहीच कळत नाही. आहे यूट्यूब फॅमिली बनवून दिलेली आहे मी, तर त्याचा चांगला वापर करून चांगलं व्हिडिओज बनवून आपलं चांगलं करायचं, चांगलं चांगलं राहायचं. म्हणजे लोक पण चांगलं म्हणतात. असं वाईट का करतो मग मला असं म्हणायचं आहे. आता मला तर आता ही याची भीती की बाबा हा व्हिडिओ मी बनवतानाच माझ्या मनात धाकधूक होत होती. ह्यो बाबा आता ह्यो व्हिडिओ बघून ह्यातले 2-3 पॉईंट उचलल काहीतरी आणि असं भाषण मारत बसल. वहिनीला बाजूला घेणार बसवणार पुतळ्यासारखं. वहिनी आपली बिचारी बसते खाली मुंडी घालून. ह्यो बाबा बडा 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 करत असतोय नुसता. तुम्हाला पण म्हणायचं तो पण बायकोला पुतळ्यासारखंच बसवलं. पुतळ्यासारखं नाही बोलायला लावतोय काय ना काय. पुतळ्यासारखं काय उग सगळं येड्याची जत्रा करून ठेवली आहे. तर असं काय नाही मी कोणाच्या उरावरती किंवा काय कशात ही नाही आणलेला. आणि तसं पण तुम्ही बघा एकदम स्टार्टिंगला तो भाऊ इथून घर सोडून गेलं तर त्यावेळेस त्याने त्याच्या घरामध्ये असा ब्लॉग बनवला होता, असा बनवला होता. म्हणलं हे बघा माझ्याकडे फ्रीज आहे, टी व्ही आहे, कपाट आहे, घर आहे, दार आहे, तुम्हारे पास क्या आहे. मला म्हणलं तुम्हारे पास काय आहे, भावाकडे काय आहे का असलं. मी कुणाची आताशी हळूहळू सुरुवात केली घ्यायची यांनी. असं काय नाही की मी कुणाच्या उरावरती घेतोय. मला जसं पॉसिबल होते तसं मी सगळ्या गोष्टी घेत जातो. कूलर आणला, खास मलाच आणलाय कूलर. आम्ही गेलो तर फ्रीज घ्यायला, मला एवढं उकडत होतं की रात्रीचं झोप लागत नव्हती. कूलर आणला तरी उकडतं, झोप लागते कूलरने वगैरे ठीक आहे. फ्रीजची गरज होती, फ्रीज आणला, पूजा ओरडत होती म्हणून. बाकी काय त्याच्या उरावरती नाही आणला फ्रीज. आता आत्यांनी मागितली आता आईने मागितली टीव्ही. पण बऱ्याच अशा मला कमेंट आल्यात की टीव्ही आणू नका दादा, टीव्हीने माणसं घरातच बसतात, एखाद्या पाण्यात मैस बसल्याने बसतात 4-4 तास उठत. का अरे उदाहरण देतोय का नाही म्हणत. मी टीव्ही अरे नाही बरोबरच आहे. टीव्ही तुम्ही स्वयंपाक केला की मालिका बघत दिवसभर बसला म्हणजे कामधामामध्ये अजून आराम तुम्हाला अंगाला व्यायाम नको काय नको, नुसतं मोकार एखाद्या बसणार म्हणजे. मग काम झाले काय करायचं. मोबाईल हाय, काम होतच नाही तर काम कसे होत्यात. तू पुढचं काहीतरी ब्लॉग बनवत बस, काहीतरी रील्स बनवत बस, काहीतरी लिहित बस, पोरांना शिकव. काम संपत आहेत का. मला कुठे येते शिकायला, तुम्ही शिकवता का. LLB बिलबिली झालेली बायको भेटली मला. LLB म्हणजे लय शिकली. ग बसा, कामापुरतं तरी येते ना. कामापुरतं काय येतं तुला. कळत तरी ना तेवढं तरी महत्व बस. कळणारा तरी महत्व. असं जाऊ द्या. मला फक्त या व्हिडिओमधून एवढं सांगायचं होतं. एवढ्यामधनं एवढंच काय हे काय ह्या व्हिडिओमध्ये एवढं सांग. बरे आता टीव्ही घ्यायचा. टीव्ही एक घ्यायचा आणि वॉशिंग मशीन. म्हणजे तसं हळूहळू लय घ्यायचे हो आणखीन घरातल्या वस्तू. म्हणजे बोका मोकार झोपायला तयारच. खाऊन पिऊन उशाला कूलर घेतलाय, बेड घेतलाय, मस्तपैकी स्वयंपाक करायचा, गॅस बेस आहे, आता फ्रीज आहे, खायचं पियचं झोपायचं निवांत कूलर लावून. अरे लोक कुठे गेले, उंदरावने चंद्रावर गेले ना, आपण इथंच चंद्रावर गेली. चला की मग आपण पण जाऊ चंद्रावर. कुठनं जायचं. करशील का लग्न. आज झालंय की आता लग्न, 2 लेकरं झाली कवर लग्न करताय. धन्यवाद. तिथंच आमचं पटांगण झालं. धन्यवाद. ठेवतो आपलं कट करतो. बांधणं लागतं नंतर आमच्या दोघांची. हसू नको तसलं.